असणे जयेश, तू असाइनमेंट सबमिट केली का? 1-1 प्रॉब्लेम काय माहिती, मी सगळ्यांचे असाइनमेंट चेक करतोय. सगळ्यांच्या असाइनमेंटमध्ये मी सॅटिस्फाईड नाही बिलकुल. कारण पहिली असाइनमेंट जे मुलांनी सबमिट केलेले आहेत ना, त्यामध्ये तुम्ही अजून गिअर पूर्णपणे शिकला नाही असं मला वाटतं जरा. कारण तुम्हाला जेवढं सांगितलं तेवढंच तुम्ही लिहून काढलेले आहे. आता फॉर एक्झाम्पल थांब जरा जॉईन करून घेतो अगोदर. आता आता जयेश, तुझी असाइनमेंट आहे बरोबर. आता ह्या असाइनमेंटमध्ये जी मी डायग्राम दिली ना, तुम्ही त्या डायग्रामच्या पुढे अजून गेले नाही. तुम्ही तुमच्या ही डायग्राम चुकलेली आहे डायग्राम. पण ह्याच्यामध्ये तुमचा 90 अँगल कुठे दिसतच नाहीये ह्या डायग्राम मध्ये. किंवा इथे जे आहे रॅचेट पॉल मेकॅनिझम, ठीक आहे, पण रॅचेट पॉल जे व्यवस्थित डायग्राम काढलेले नाहीयेत. तर आता तुमची ए बॅच मध्ये, तुमची बॅच कुठली? ए बॅच आहे ना? आता मी कालपासून तुमचे मी असाइनमेंट चेक करतोय. तर असाइनमेंट मध्ये मला थोडंसं अजून असं वाटतं की कुठेतरी तुमच्यामध्ये कुठेतरी हे दाखवते, म्हणजे गिअर तुमचा अजून अभ्यास पूर्ण झालेला नाही गिअर संदर्भात. तर मी तुम्हाला अजून एक नोट्स टाकलेली आहे, मटेरियल मध्ये सेंड केलेले बघा. गिअर्स मध्ये तुम्हाला स्क्रीन दिसते शेअर केलेली? सगळ्यांना स्क्रीन दिसते का शेअर केलेली? आता मी एक काम करतोय, मी सांगा, जोपर्यंत तुम्ही गिअर्स मध्ये किंवा असाइनमेंट नंबर 2 मध्ये, असाइनमेंट नंबर 1 आणि 2 मध्ये तुम्ही पूर्ण तयार होत नाही, तोपर्यंत मी पुढे जाणार नाही. काय होत आहे आपण? हॅलो सर, हा बोल ना. लुब्रिकेशन पॉइंटची होती ना, गिअरची थोडीच होती. नाही, लुब्रिकेशन पॉइंट्स हा जो आहे ना, तो एक गिअरचाच प्रकार आहे. तुम्ही कन्फ्युज कुठे होता सध्या? मी तुम्हाला जे लुब्रिकेशन पॉइंट शिकवलेत ना, तर लुब्रिकेशन पॉइंट्स हे आपण कुठं ऍक्च्युली आपण ऑइलिंग कुठं करतो? गिअर्सलाच. म्हणजे तो आवाज ब्रेक होतोय. आवाज ब्रेक होतोय? आता बरं? आवाज ब्रेक होतोय सर. आता हो, आता येतोय आवाज? येतोय आवाज? हो येतोय. जर तुम्हाला एक मी डायग्राम दाखवतो. आपण सांगू का, म्हणजे प्रॅक्टिकल करायचे म्हणून करून फायदा नाहीये. आपल्याला कसं आहे, ते थोडंसं टॉपिक समजणं खूप गरजेचं आहे. नाहीतर काय, जसं एक संपवलं, 2 संपवलं, अशी आपण जर सेमिस्टर संपवली ना, तर तुमचं नॉलेज कमी राहील तुम्हाला. तर मी परत एकदा प्रॅक्टिकल नंबर 1 थोडंसं तुमचं परत घेतो आणि मग आपण पुढे जाऊ वाटल्यास. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला मटेरियल आता बघा, आता यांनी जे केलं, आता जयेशचं बघू आपण. आता जयेशनी जी आकृती काढलेली आहे, ही आकृती आता इथे त्यांनी ही आकृती काढली इकडची लुब्रिकेशन पॉइंटची. आता हे सगळे गिअर्सच आहेत. हे आकृती बघा. आता हा बेवेल गिअर आहे, हा बेवेल गिअर दिसतो का? नाही दिसत आहे. किंवा लुब्रिकेशन पॉइंट दाखवला इथं, पण तुमचा हा नक्की हा गिअर असेल तर मग वरचा हा पार्ट कुठला आहे काहीच कळत नाहीये. नंतर प्रत्येकाने जे मी जे डायग्राम काढले होते त्याच डायग्राम मुलांनी रिपीट केलेले आहेत. थोड्याफार नोट्स तुम्ही बऱ्यापैकी लिहिलेले आहेत, पण डायग्राम मध्ये मला थोडंसं डाऊट वाटतोय, म्हणून मी तुम्हाला परत मटेरियल मी आज दुपारी पाठवले बघा. दुपारी नाही, सकाळीच पाठवले मटेरियल ते गिअर्सचं. तुम्हाला एकदा परत मी सांगतो, त्याप्रमाणे आपण करू. आता ही पीडीएफ मी तयार केलेली आहे. आता मी हा गिअर्स टॉपिक मुद्दाम तुमच्या समोर आणतोय आता परत, की आपण लुब्रिकेशन पॉइंट्स म्हणजे काय. आपण पहिले गिअर समजून घेऊ आणि मग आपण लुब्रिकेशन पॉइंट्स कडे परत वळूया. तुमचं काय आहे, लुब्रिकेशन पॉइंट्स म्हणजे काय, फक्त ग्रीसिंग, ऑइलिंग हा तुम्ही टॉपिक डोक्यात धरलेला आहे. आणि तुम्ही थिंकिंग करताना की आपलं हे प्रिंटिंग मशीन आहे, तर प्रिंटिंग मशीन मध्ये हा पार्ट असा असेल का, किंवा ते तुम्ही थिंकिंगच केलं नाही की बाबा आपला हा पार्ट असा आहे, तर आपण लुब्रिकेशन कसं करणार आहे. आता इथे बघा, स्टडी ऑफ डिफरंट मेकॅनिकल गिअर्स यूज फॉर पॉवर ट्रान्समिशन. आता पॉवर ट्रान्समिशन आलं की ऑटोमॅटिक तिकडे काय येणार, की तुम्हाला लुब्रिकेशन आलंच पाहिजे, बरोबर. आणि डिफरंट टाइप्स ऑफ प्रिंटिंग अलाइड मशीन्स. आता याच्यामध्ये पॉवर ट्रान्समिशन होते म्हणजे तुम्हाला तिकडे लुब्रिकेशन करणं मस्ट आहे. तर तुम्ही काय केलं, की ज्या डायग्राम मी तुम्हाला दिल्या होती ना, जी तुम्हाला एक डायग्राम दिलेली आहे, तुम्ही फक्त त्याच्यावरच फोकस केलेला आहे.
तुम्ही ओव्हरऑल टाइप्स ऑफ प्रिंटिंग मशीनवरती फोकस केलेला नाहीये, किंवा कुठल्या एखाद्या फ्लेक्झो मशीनचं किंवा ग्रॅव्हियर मशीनचं किंवा ऑफसेट मशीनचं संपूर्ण याचा तुम्ही विचारच केला नाहीये. तुम्ही ठराविक अरे हा पार्ट ऑफसेटला आहे बरं का, एवढं मग संपलं, आपले 4 पॉईंट मिळाले की संपलं. तुम्ही हे याच्यावरच तुम्ही प्रॅक्टिकल पूर्ण केलेलं आहे. तर ऍक्च्युली हे गिअर्स जे आहे ना, तुम्हाला डायग्राम दाखवतो. आता गिअर मेकॅनिझम, ट्रान्समिट मेकॅनिझम, म्हणजे जेव्हा तुमचं ऑटोमॅटिकली मेकॅनिकली जिकडे आपण पॉवर ट्रान्समिशन करतो तिकडं लुब्रिकेशन हे मस्ट आहे. तुम्हाला इथपर्यंत तरी माहिती आहे आता की बाबा जिकडं पॉवर ट्रान्समिशन होतीये तिकडं म्हणजे गिअर्स फिरतात आणि त्याच्यामुळे पुढचा पार्ट फिरतो किंवा पार्टची मुवमेंट होते. तर ती कशामुळे होते की तुमचे गिअर्स किंवा जे तुम्ही गिअर्स यूज करतात तर त्याच्यामुळे होते. आता याच्यामध्ये गिअर्स म्हणजे काय, तुम्ही बघा आता गिअर्समध्ये कुठले कुठले पिच सर्कल असतात, किंवा आता हे जे बरेचसे तुम्हाला मी दाखवतो, तुम्ही वाटल्यास हे स्टडी करा परत. आणि मग वाटल्यास तो रिपोर्टमध्ये ना अजून तुम्ही प्रॅक्टिकल नंबर 1 जो आहे ना, वाटल्यास तुम्ही सबमिट केलेला आहे, तर त्यामध्ये अजून ती असाइनमेंट काढून परत त्यामध्ये एक्स्ट्रा अजून काय टाकायचा प्रयत्न करा. आता गिअर टेक्नॉलॉजीमध्ये बघा, आता ही जी डायग्राम तुम्हाला दिलेली मी, आता याच्यामध्ये बरेचसे हे 2 गिअर समोर दिसतात. आता या गिअर्स मधल्या कुठल्या कुठल्या पार्टला काय काय म्हणतात हे सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे. आता याच्यामध्ये तुम्ही हा स्पर गिअर तुम्हाला माहिती आहे कॉमन, की आपण ऑफसेटला वापरतात किंवा इंकिंग युनिटला, डॅम्पिंग युनिटला वापरतात, किंवा आपण जर विचार केला तर फ्लेक्झो मशीन आहे आपलं, तर फ्लेक्झो मशीनला सुद्धा बऱ्यापैकी स्पर गिअर वापरलेले आहेत. किंवा आपण ग्रॅव्हियर मशीन बघितलं तर ग्रॅव्हियर मशीनला एवढे फक्त जे ब्रेकिंग सिस्टीम दिली ना तिकडे आपण स्पर गिअर वापरलेले आहेत. असं तुम्ही थिंकिंग करायला पाहिजे की आपण हा स्पर गिअर जो आहे, हा स्पर गिअर आपण एक अगोदर पहिला ऑफसेटला बघूया कुठं कुठं वापरले असतील. नंतर आपण तुम्ही दुसरा विचार करा पाहिजे की अरे हा स्पर गिअर फ्लेक्झोलाही वापरलेला आहे, किंवा ग्रॅव्हियर मशीनला कुठे ब्रेकिंग सिस्टीम दिली ना तिकडे गिअर्स वापरलेले आहेत स्पर गिअर. तर हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं होतं. आता हेलिकल गिअर्स तुम्ही पाहिलं तर आपल्या प्लेट सिलेंडरला, ब्लँकेट सिलेंडरला किंवा इम्प्रेशन सिलेंडरला हे हेलिकल गिअर्स दिलेत, कारण तो ड्राईव्ह फोर्स मोठा असल्यामुळे. आता सेम तुम्ही जर फ्लेक्झोमध्ये गेलात तर फ्लेक्झोमध्ये तुमचे अॅनिलॉक्स रोलर जे आहेत, किंवा प्लेट सिलेंडर, आपण प्लेट रोलर असेल किंवा प्लेट सिलेंडर म्हणू आपण, इम्प्रेशन सिलेंडर आहे किंवा फाउंटन सिलेंडर आहे, तर याच्याकरता किंवा फाउंटन आपण हे म्हणूया, रोलर म्हणूया, तर ह्या अशा याला आपण हेलिकल गिअर्स वापरलेत. जस्ट तुम्ही सांगा असं डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करा की अरे बा हे गिअर्स आपण ऍक्च्युली प्रिंटिंग मशीनमध्ये कुठे कुठे वापरले असतील, तर हे हेलिकल्स गिअर. आता प्रत्येक गिअरचे ना मी तुम्हाला इथं त्याची इम्पॉर्टन्स काय हे पण सांगितलं इकडं, किंवा ट्रान्समिट बिटवीन पॅरल शाफ्ट म्हणून वापरता स्पर गिअर वापरतात, किंवा याची कॉस्ट लो पडते किंवा इकॉनॉमिकली ते व्यवस्थित मेंटेन होतात, हे स्पर गिअरचे. तसं हेलिकल गिअरचे पण मी बऱ्यापैकी सांगितलं. आता इथं हायर ऑपरेटिंग स्पीड असेल तर तुम्हाला हेलिकल गिअर्स वापरतात. तर आणि याचं स्पर गिअरला आवाज तुमची जास्त असेल का, किंवा एक दोन गिअर एकमेकांशी टच होतात तेव्हा टीथ टू टीथ होतात, त्यामुळे त्याचा आवाज जास्त येतो. हेलिकलला तो म्हणजे आवाज जो आहे गिअर फिरताना आवाज कमी येतो. तर हे याच्यामध्ये दिलंय. आता हा स्पायरल गिअर कधी ऐकलंय तुम्ही? स्पायरल गिअर कधी ऐकलंय का? स्पायरल गिअर काय असतो? नाही सर. आता मग तुम्ही आता हा गिअर जर बघणार तर सर तुम्ही म्हणणार सर हा गिअर आपण नक्की कुठे वापरणार, कारण प्रिंटिंग इंडस्ट्रीमध्ये हा गिअर वापरायचा असेल तर कुठे वापरतील, काय अंदाज तुमचा? स्पायरल गिअर कुठे वापरतील वापरायचं म्हणलं तर? आता बघा तुम्ही एक व्हिडिओ पाहिली होती स्क्रीन पेंटिंग मशीनची, जिकडे आपण पहिल्या युनिट पासून दुसऱ्या युनिटला तो सबस्ट्रेट फिरतो तेव्हा हे अशा प्रकारचे स्पायरल गिअर्स यूज करतात. किंवा तुम्ही स्क्रीन प्रिंट किंवा तुम्ही प्रिंटिंग प्रोसेस पाहिली का? पॅड प्रिंटिंग नाही सर, अजून नाही झाली, म्हणजे शेवटच्या युनिट मध्ये. मी आता सांगू, मुद्दामून प्रॅक्टिकल स्लो घेतोय, कारण पॅड प्रिंटिंग म्हणजे काय की एक जसं तुम्ही फ्लेक्झो, ग्रॅव्हियर, ऑफसेट सगळं शिकलंय बरोबर प्रिंटिंग प्रोसेस, तसं एक पॅड प्रिंटिंग म्हणून एक प्रोसेस आहे. त्यामध्ये काय की तुमच्या त्या प्रिंटिंग प्रोसेसमध्ये ग्रॅव्हियर पण आलेली आहे, स्क्रीन प्रिंटिंग पण आलेली आहे. म्हणजे जसं आपण ग्रॅव्हियरला इमेज तयार करतो ना एनग्रेव करून, तसं फ्लॅट सरफेसवरती आपण इमेज एनग्रेव करून इमेज तयार करतो. आणि इमेज तयार केल्यानंतर त्याच्यावरती आपण इंक टाकली आणि स्क्विजनी ती इंक ओढली गेली तर काय होईल, इमेज एरियामध्ये इंक जाऊन बसेल आणि नॉन इमेज एरियामध्ये इंक निघून जाईल बरोबर स्क्विजिंगमुळे. आणि नंतर एक स्पंज असतो, तो स्पंज काय करतो, त्याच्यावरती प्रेस केला
की ती इमेज दुसऱ्या आपल्या जो अनइव्हन सरफेस आहे त्यावरती स्पंज प्रेस केला की ती इमेज आपली पुढे प्रिंट करता येतं. तर तशा टाईपला पॅड प्रिंटिंग म्हणतो आपण. आता हे पॅड प्रिंटिंग कुठं करतात की बाबा एखाद्या पेनावरती असेल किंवा एक बशी असेल, कप बशी पाहिली तुम्ही बरोबर, बशीवरचं तर डेप्थ मधलं प्रिंटिंग आहे. तर डेप्थ मधलं प्रिंटिंग कसं करणार, स्क्रीन प्रिंटिंग तर करता येणार नाही. तर अशा वेळेला आपण पॅड प्रिंटिंग यूज करतो. किंवा एखादी सेंटची बॉटल असेल, सेंटची बॉटलचा शेप जरा म्हणजे थोडासा वेगळा असेल तर मग त्याच्याकरता मग स्क्रीन प्रिंटिंग करता येत नाही आपल्याला, मग ते त्या ठिकाणी पॅड प्रिंटिंग करतात. पॅड प्रिंटिंग म्हणजे काय की इमेज एनग्रेव्ह करतात, त्याच्यावरती स्क्रीन प्रिंटिंग सारखं स्क्विजीनी शाई ओढली जाते, नॉन इमेज एरियाची इंक जी आहे ती वाईप आउट होते आणि इमेज एरियामध्ये इंक जाऊन बसते. स्पंज म्हणजे काय तुम्हाला स्पंज म्हणजे स्पॉन्जी मटेरियल आहे. ते स्पंज काय करतं, त्याच्यावरती प्रेस केलं की ऑटोमॅटिकली ती डेप्थ मधली इंक त्या स्पंजला लागते आणि तो स्पंज अनइव्हन सरफेसवरती प्रेस केला की त्याच्यावरती प्रिंट होतं. तर अशा वेळेला सुद्धा स्पायरल गिअर यूज करतात. किंवा स्क्रीन प्रिंटिंगला तुम्ही आता पहिलं युनिट प्रिंटिंग झालं की दुसऱ्या युनिटला आपल्याला तो पार्ट फिरवायचा आहे, तर तर अशा ठिकाणी स्पायरल गिअर यूज करतात. नंतर तुम्ही आता हा बेवेल गिअर बघितला. आता बघ जयेश, तू आता जी डायग्राम काढली होती ही डायग्राम बघ. आता ही बेवेल गिअर आहे बघ. आता इथून आपण 90 अँगल मध्ये आपण ड्राईव्ह फोर्स हे करतोय, आपण ट्रान्सफर करतोय. तर इथे तुमचं ही गिअरचे शेप बघा कसा आहे, हा कोन शेप मध्ये, हा पण कोन शेप मध्ये. आता तुम्ही म्हणा सर आता हा बेवेल गिअर कुठं वापरतात. आता बेवेल गिअर वापरता कुठं की तुम्ही ग्रॅव्हियर मशीन पाहिलेली आहे. ग्रॅव्हियर मशीनला 2 कलरचं मशीन आहे आपलं. आता तुम्ही पाहिली मशीन मी का म्हणतो, कारण तुम्ही 1.5 वर्ष कॉलेजमध्ये होता फिजिकली. तर एक मेन ड्राईव्ह फोर्स दिलाय ग्रॅव्हियर मशीनला 2 युनिटच्या मध्ये. एक मोटर बसवलेली आहे, तिकडं बेल्ट बसवलेला आहे आणि एक शाफ्ट आहे. तो शाफ्ट गोल गोल फिरला की हे 2 युनिट फिरतात. आता त्या शाफ्टला अशा प्रकारचे गिअर बसवलेले असतात. आता इमेजिन करा की हा शाफ्ट आहे आपला, माझ्या माऊसकडे बघा, हा शाफ्ट आहे. आता ह्या शाफ्टला जर तुम्ही अशा प्रकारचा गिअर बसवला, इन्सर्ट केला आणि हा शाफ्ट पुढे कंटिन्यू झाला, आणि हा दुसरा जो प्रिंटिंग युनिटचा पार्ट आहे याला तुम्ही हे बसवलं की तुमचा ऑटोमॅटिक इकडे तुमचा ग्रॅव्हियर सिलेंडर असेल किंवा इम्प्रिंट सिलेंडर असेल तो इथे फिरणार ना, बरोबर. आणि त्याप्रमाणे तुमचं प्रिंटिंग केलं जाईल. म्हणजे तुमचा हा बेवेल गिअर आहे. आता हा बेवेल गिअर फिडिंग युनिटला वापरतात ऑफसेटमध्ये, किंवा डिलिव्हरी युनिटला वापरतात ऑफसेटमध्ये, किंवा आपण याच्यामध्ये बघितलं आता ग्रॅव्हियर प्रिंटिंगला वापरतात. किंवा समजा आता जुनं मशीन आहे बरंचसं, फ्लेक्झो मशीन असेल किंवा त्या मशीनमध्ये इनलाईन ऑपरेशन असतील तर त्याला एक कॉमन शाफ्ट असतो. तर त्या शाफ्ट बरोबर अशा प्रकारचे गिअर्स वापरले जातात आणि त्या गिअर्सवरती या गिअर्समुळे आपलं पुढची मशीन जी आहे त्याचे प्रत्येक पार्ट मूव्ह होतात. तर हा बेवेल गिअर आहे. आता हा वार्म व्हील बघा. आता वार्म गिअर तुम्हाला मी सांगितलं बघा, वार्म गिअर जो आहे तुम्हाला मी कटिंग मशीनला एक्सप्लेन केला होता बघा. कटिंग मशीनला बघितलं ना तुम्ही, मागच्या व्हिडिओ दाखवतो तुम्हाला बघा. कटिंग मशीन मध्ये आपला बॅक गेज आहे ना, मागे पुढे होतो बघा. तुमच्याकडे रिप्लाय येऊ द्या मला, तुम्ही ऐकताय म्हणून. हॅलो हॅलो. येस सर. हा, आता तुम्ही जो हा पार्ट बघितला होता खाली जो कटिंग मशीनला होता, बरोबर. आता हा जो पार्ट आहे हा वार्म गिअरचा पार्ट आहे आणि हा खाली हा वार्म व्हील आहे. समजा हा गोल फिरला तर हा व्हील फिरेल ना मागे पुढे. हा जो गिअर, हा जो रॉड फिरला आपला, गोल फिरला, तर हा व्हील काय होईल, मागे पुढे होईल गोल गोल फिरत, बरोबर. तर अशा प्रकारचा व्हील जो आहे हा व्हील त्या बॅक गेजला बसवलेला असतो आणि तो व्हील काय करतो, गेजला मागे पुढे घेतो, बॅक गेजला कटिंग मशीनच्या याला. तर आता तुम्ही बघता की बा इथे ह्या 2 गिअरमध्ये फ्रिक्शन होतं, दिस कॉल्ड लुब्रिकेशन पॉइंट्स. किंवा आता याच्यामध्ये हा जो हा लुब्रिकेशन पॉइंट झाला, किंवा इथे ह्या 2 गिअरमध्ये फ्रिक्शन होतं, लुब्रिकेशन पॉइंट झाला. किंवा इथे याच्यामध्ये 2 गिअर आले की इथे लुब्रिकेशन पॉइंट झाला. तर अशा प्रकारचे हे लुब्रिकेशन पॉइंट झालेत. आता हे झालं तुमच्या गिअर्समध्ये. आता दुसरं तुम्हाला दाखवतोय, कळतं का तुम्हाला काय सांगतो आता मी, माझा उद्देश काय सांगायचा उद्देश काय तुम्हाला कळला. लुब्रिकेशन पॉइंट्स म्हणजे काय. हॅलो हॅलो अनिस अनिस. हा हो बोला ना सर. आता जे मी तुम्हाला गिअर सांगितले ना, आता कुठल्याही गिअर्स मध्ये फ्रिक्शन होतं आणि त्या फ्रिक्शनला लुब्रिकेशन मस्ट आहे. तर अशा पॉइंट्सला आपण लुब्रिकेशन पॉइंट्स म्हणतो.
हो सर, समजलं? बरोबर. हा, आता हे समजलं. आता दुसरा एक तुम्हाला दाखवतो मी पुढे. ही झाली गिअर्स. ही तुम्हाला मटेरियल मुद्दाम दिलंय की तुम्हाला याच्यावरनं अंदाज येईल की आपण लुब्रिकेशन पॉईंट्स आपण कसे ओळखायचे. आता पुढचा एक बघा. एक जो आहे पॉवर ट्रान्समिशन. आता हा एक पार्ट आहे, ही याची एक पीपीटी बघा. आता याच्यामध्ये सर पॉवर ट्रान्समिशन आता ही कुठली अपडेट आली नवीन. तर पॉवर ट्रान्समिशन मध्ये तुम्ही बघा बेल्ट आणि पुलीज. हे आता ज्यावरनं ज्या पुलीजवरनं बेल्ट फिरतात तो पार्ट आहे. आता याच्यात मग डायग्राम दाखवतो वाटल्यास. हे बघा आता ही डायग्राम आहे. आता हा जो बेल्ट वापरला हा फ्लॅट बेल्ट आहे. म्हणजे इथं कुठेही असं शेप जो याचा बघा आयताकृती शेप आहे बरोबर. याला म्हणतात फ्लॅट बेल्ट. आता दुसरा बघा. हे बघा आता आता हा जो बेल्ट आहे बघा. तुम्ही म्हणा सर हा बेल्ट कुठे वापरतात. हा बेल्ट वापरतो आपण कन्व्हेअर बेल्ट म्हणून वापरतो आपण. हो सर, बरोबर आहे, माहिती. हा कन्व्हेअर बेल्ट बरोबर. आता इथं बघ हा जो बेल्ट आहे हा राऊंड शेपचा आहे. राऊंड आहे, पूर्ण गोल आहे. जशी आपली दोरी असते ना तसे टाईप राऊंड शेप आहे. मग त्याला हा जो पार्ट याला म्हणतात पुलीज. तर ह्या पुलीजवरनं तो बेल्ट फिरला जातो. तो आपण याला रोप अँड पुलीज म्हणू शकतो आपण. हा फ्लॅट बेल्ट आहे. आता हा व्ही बेल्ट आहे. तुमचं पुढचं थर्ड नंबरचं प्रॅक्टिकल व्ही बेल्ट वरतीच आहे. तर हा व्ही बेल्ट आहे. याच्यामध्ये तारा मेटल लावली, मेटलची तारी अशी तारे, आणि तारेवरती आपण रबर कोट केलेले आहे. आणि त्याप्रमाणे हा बेल्ट फिरतो. याचा आता व्ही शेप दिलेला आहे याचा. म्हणजे व्ही शेप मध्ये तुम्ही हा इकडे बघा माऊसकडे असा हा व्ही शेप आहे. म्हणजे व्ही बेल्ट पुलीज म्हणतात. आता ती म्हणा आता गिअर दाखवले ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण ऑइलिंग करणार का. ऑइलिंग याच्यामध्ये नाही करणार आपण ऑइलिंग कुठं करणार आहे की हे बघा इथे मध्ये बेरिंग आहे. आता ही मोटर फिरते ना, आता याच्यामध्ये बेरिंग आहे. आता हा पार्ट फिरतोय तर इथं आपण ग्रीसिंग करणार किंवा ऑइलिंग करणार. तर हा झाला लुब्रिकेशन पॉइंट. नंतर इथे पण बघा हा टायमिंग बेल्ट आहे. टायमिंग बेल्ट का दिला याला, कारण याच्यामध्ये असे थ्रेड आहे बघा, असे टीथ आहेत आणि रबरचे ट्रीथ आहेत. आणि हा तुमचा गिअर आहे. ह्या गिअरमध्ये हे टीथ बरोबर मॅच होतात. म्हणजे याला टायमिंग बेल्ट काय म्हणतात की याच्यामध्ये ना तुमचा कुठलाही पार्ट जो आहे तो परफेक्ट फिरतोय, कुठेही स्लिप होणार नाहीये. इज कॉल्ड टायमिंग बेल्ट. आता हा टायमिंग बेल्ट कुठे वापरता, तर तुम्ही इमॅजिन करा की टायमिंग बेल्ट कुठे वापरला असेल. तर आता सध्या बऱ्याचशा मशीनमध्ये टाइम म्हणजे व्ही शेपचं बेल्ट वापरत नाही, काही ठिकाणी टायमिंग बेल्ट वापरतात. किंवा तुम्हाला इंकिंग युनिट असेल किंवा त्याला वेगळा ड्राईव्ह फोर्स दिला असेल तर त्याला सुद्धा टायमिंग बेल्ट वापरतात. आता त्याची ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस मी याच्यामध्ये दिले बघा सगळ्यांचे. चेन स्प्रॉकेट म्हणजे काय. आता चेन स्प्रॉकेट म्हणजे तुम्हाला ऑटोमॅटिक कळलं पाहिजे किंवा चेन स्प्रॉकेट म्हणजे तिकडे आपल्याला ऑइलिंग ग्रीसिंग मस्ट आहे. आता हा डिस्क कॅम म्हणून आहे. आता हा जो आपला हा कॅम आहे, कॅम म्हणजे काय की हा पूर्ण सर्कल नाही, कुठेतरी सर्कल डिस्टर्ब झालेला आहे. पण हा जो पार्ट हा कॅम फिरला की हा तुमचा हा पार्ट वर खाली होतो बघा. हा जो पार्ट हा वर खाली होतो. मग तुम्ही इमॅजिन करायचं अरे हा पार्ट वर खाली होतो तर मग हा पार्ट कुठे वापरला असेल. तर एक तर आपल्याला जिकडे आपण ग्रिप हे वापरतो ना, आपण ब्लोअर्स वापरतो, सकर्स वापरतो, मग त्या ठिकाणी आपल्याला ते वापरता येतात. तर अशा ठिकाणी आपल्याला ते वापरता येतात. तर हा कॅम मेकॅनिझम आहे. मग तुम्हाला इथं अंदाज आला की तुम्हाला लुब्रिकेशन इथं मस्ट आहे. चेन स्प्रॉकेट तुम्हाला माहिती आहे लुब्रिकेशन त्यामध्ये मस्ट आहे. मग हे तुमचे हे झाले म्हणजे लुब्रिकेशन पॉईंट झाले. आता इकडे बघा हा एक ग्रू बॉक्स म्हणून कॅम आहे. आता ह्या राऊंड शेपमध्ये याची पिन अडकवली की तो पार्ट इकडे फिरतो आणि त्याप्रमाणे मुवमेंट होती पार्टची. किंवा हा इकडे पार्ट बघा, हा स्क्वेअर मध्ये दिसतोय पार्ट आणि याच्यामध्ये हा एक बारीक ग्रू केलेला आहे, त्याच्यामध्ये एक शाफ्ट फिरतोय. तर मग हे पार्ट ऍक्च्युली कुठे वापरले असतील ते तुम्ही इमॅजिन करायचं आणि त्याप्रमाणे लिहायचं. आता हा पार्ट सुद्धा म्हणजे क्वचित काय काय ठिकाणी वापरतात, पण तुम्ही शोधायचं म्हणजे असं कुठल्या प्रिंटिंग प्रोसेसला वापरला असेल, कशा करता वापरला असेल हे तुम्ही शोधायचा प्रयत्न करायचा. नंतर हे बघा आता हा पार्ट, आता तुम्हाला एक अंदाज असेल की अरे बा हा पार्ट जो हा शाफ्ट आहे आणि ह्या शाफ्टने खाली बेरिंग दिलेली आहे आणि इथं ग्रू केलेली आहे. तर तुम्ही याच्यातून हा पार्ट इकडे फिरतोय म्हणजे आता तुम्हाला एक अंदाज आला असेल की बाबा हे ऑसोलेशन मुवमेंट याच्यामध्ये होतीये. बरोबर ना, ऑसोलेशन मुवमेंट होती ना याच्यामध्ये बघा. अरे हा इकडे फिरला की हा रॉड इकडे तिकडे फिरणार. म्हणजे तुम्ही इथं रोलर दिला की ऑसोलेशन मुवमेंट झाली, म्हणजे इथं तुमचा हा लुब्रिकेशन पॉईंट झाला. समजतंय. तर त्याप्रमाणे तुम्हाला स्टडी करायचं आणि ते प्रॅक्टिकल नंबर 1 तुमचं ते आलं पाहिजे माझ्याकडनं. तुमच्याकडनं काय आलं, फक्त तुम्हाला डायग्राम दिली तुम्ही त्या डायग्राम वरती स्टडी केला फक्त. समजता तुम्हाला काय लुब्रिकेशन पॉईंट्स म्हणजे काय.
येस सर. आता तुम्ही काय करणार सांगा. आता असाइनमेंट आपल्याला मी वाटलं ते ड्यू डेट आहे ना ती परत कट करतो आणि मला तुमच्याकडनं आहे ना अजून थोडंसं अपेक्षित आहे, तर त्यात अजून थोडंसं वाढवून लिहा वाटलंस. त्या जी असाइनमेंट तुम्ही केली ना ती वाटलंस त्याच्या पुढे सप्लिमेंट म्हणून जोडा आणि ते एक पान परत त्यामध्ये अटॅच करा. कळलं? समजलं का? येस सर. हा हा. आता मी आता पुढचं प्रॅक्टिकल जे आहे प्रॅक्टिकल नंबर 2 बऱ्याच जणांनी लिहिलेलं आहे. जस्ट मिनिट. जोपर्यंत सगळ्यांचे असाइनमेंट त्याप्रमाणे मी सांगितल्याप्रमाणे येत नाही तोपर्यंत मी पुढे जाणार नाही बरं का. कारण हे ऑनलाईन टीचिंग चालू आहे आपलं, त्यामुळे काय काय वेळेला तुम्ही चला ठीक आहे ऐकलं सोडून दिलं असं होतं काय काय वेळेला. पण मी मुद्दाम तुम्हाला ते मटेरियल मुद्दाम पाठवले गिअर्स आणि ट्रान्समिशनचं, की जेणेकरून तुम्हाला अजून काहीतरी आयडिया येतील की त्या आयडियावरती जाऊन लिहू शकता त्यावरती. हॅलो सर, हा बोल ना. मी सांगताय बरोबर आहे, पण एक पॉइंट आहे, आम्हाला मशीनच नक्की नीट माहिती नाही असा विषय. बरं मग मी एक काम करू तुम्ही का सांगता तुम्हाला. ना गिअर आहे असं आहे तसं आहे, हा. तर ते आम्हाला नक्की आठवतच नाही, खूप दिवस झाले. ते कसं आम्ही नवीन नवीनच बघितलेलं ना, बरं म्हणजे बरं मग एक आमचं काम फर्स्ट सेमचं वेगळंच होतं आणि एक दुसऱ्या काम करू सेमला का. जे 2 महिने बघितलं आम्ही, ते मशीनच आमच्या समोरच नाही, त्यामुळे आठवत नाही. ते जरा अवघड जाते आम्हाला. अवघड जाते ना. तर मग मी एक काम करतो तुम्ही सांगताय बरोबर सगळं, इथे हे असतं तिथे ते असतं, पण ते लवकर आठवत नाही. बरं बरं मग मी असं करू आता. आता आपलं 3:45 पर्यंत प्रॅक्टिकल आहे ना, तर मी तुम्हाला जे गिअर्स दाखवलेत ना ते परत खाली लोकसंग्रह प्रेस आहे, ते लोकसंग्रह प्रेसमध्ये वाटल्यास मी तुम्हाला एकदा परत दाखवतो. म्हणजे तुम्हाला डिपार्टमेंट आहे ना जस्ट कॅमेरा फिरून दाखवतो. कळलं? ओके सर. हा. आणि थोडंफार नॉलेज घ्यायचा प्रयत्न करा, किंवा एक काम करा तुम्ही जिकडे राहतात ना तिकडे आजूबाजूला प्रिंटिंग प्रेस असल्या एखादी, किंवा त्या प्रेसमध्ये जाऊन बघा, जस्ट व्हिजिट द्या की सांगा आमचं ऑनलाईन टीचिंग चालू आहे, पण काय काय आम्हाला जर पार्ट्स कळले नाही तर आम्हाला मशीनवरती बघायचे, तर तुम्हाला त्याप्रमाणे समजून जाईल बऱ्यापैकी. तरी मी एक काम करतो, थोड्या वेळाने तुम्हाला वाटलंच मी ना मोबाईलच्या कॅमेरावरनं वाटलं मशीन फिरून दाखवतो. किंवा तुम्ही एक काम करा, सोपी गोष्ट युट्यूबचा वापर करा आणि युट्यूबवरती ना प्रिंटिंग मशीनचं एक ठराविक तुम्हाला असा लुब्रिकेशन पॉईंट्स म्हणून बघायचं आहे, तर ते मग तुम्ही ते हेडिंग देऊन बघा, सर्च करून बघा, तर तुम्हाला थोडंफार त्यातून नॉलेज मिळून जाईल. कळलं? ओके सर. कारण कसं होतं माझी तळमळ असते की तुम्हाला ते तिथपर्यंत कळावं, आणि मी ते आता असाइनमेंट बघितलं ना त्यात मला असं वाटलं की तुम्ही पूर्णपणे 100% त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाले नाही प्रॅक्टिकलला, म्हणून मी ते रिपीट केलं आणि ते मटेरियल तुम्हाला एक्स्ट्रा दिलं परत. म्हणजे समजलं? तरी प्रयत्न करा युट्यूबवरती चेक करायचा प्रयत्न करा. मी तरी कॅमेरा घेऊन फिरतो वाटलंच त्या मोबाईलचा, आणि तेव्हा बघूया पुढे. आता सेकंड जो आपण प्रॅक्टिकल घेतलं होतं, प्रॅक्टिकल नंबर 2चं. आता प्रॅक्टिकल नंबर 2 मध्ये सांगू मी काय केलंय, जवळपास तुमचं आहे ना कटिंग मशीनचं अख्खं कटिंग मशीन जे आहे ते मी कव्हर करायचा प्रयत्न केला, की कटिंग मशीन वर्किंग कसं करतं किंवा त्याच्याबद्दल तुमचं घेतलं होतं बरंच बघी. आता तुम्हाला कटिंग मशीन तर माहिती आहे, आता पेपर कटिंग कसं होतं हो सर, हे कळालं पूर्णपणे. ते पूर्ण कळालं ना. आता तरी सांगू का, मी कटिंग मशीन म्हणजे तुमचं इन्स्टॉलेशन पासून ते आपण ते इन्स्टॉलेशन कसं करतात त्याकरता आपण काय काही त्याबद्दल म्हणजे बिल्डिंग कशी असली पाहिजे, किंवा स्लॅब कसा असला पाहिजे, किंवा फ्लोरिंग कसं असलं पाहिजे, इथून मी सुरुवात केली तुमच्या कटिंग मशीनसाठी. आणि नंतर मग मी त्या कटिंग मशीन मधला आपला पेपर प्रॉपर कटिंग होतोय की नाही ते आपल्याला मेंटलमध्ये चेक पॉईंट तुम्हाला दाखवले, की बाबा आपल्याला ते जो प्रेशर गेज आहे किंवा प्रेशर क्लॅम्प म्हणू आपण त्याला, प्रेशर क्लॅम्प म्हणा, प्रेशर क्लॅम्प आणि नाईफ याच्यामधली जी डिस्टन्स आहे ते डिस्टन्स किती असलं पाहिजे त्याच्यावरती आपण स्टडी केला होता. म्हणजे हा झाला मेंटेनन्सचा एक पार्ट झाला. म्हणजे आपण काय चेक करायला पाहिजे, किंवा आपण जेव्हा सुरी खाली येते किंवा नाईफ खाली येते तर ती नाईफची पॉईंट आणि पेपरवरती बरोबर कट होतोय की नाही, तर त्यामध्ये एक इंडिकेटर लाईट असते, ती लाईट्स वरती सुरी बसते की नाही ते आपण चेक केलं. नंतर तिसरं आपण चेक केलं की बाबा ते संपूर्ण ओव्हरऑल मशीन जे आहे ते हायड्रोलिक प्रेशरने चालते, तर हायड्रोलिक प्रेशरने चालते तर मग त्याचे ऑइल लेवल बरोबर आहे की नाही ती आपण चेक केली. म्हणजे हा झाले चेक पॉईंट आपले. नंतर आपण बॅक गेज चेक केला, किंवा बॅक गेजची मुवमेंट आहे, बॅक गेज जर दोन्ही साईडनी प्रेस केला तर त्यामध्ये प्ले आहे का नाही, तो प्ले असेल तर किती प्ले तो आपण चेक केला.
किंवा त्याच्या खाली जे गिब्स आहे, गिब्स म्हणजे सपोर्टिंग स्ट्रीप म्हणू आपण त्याला, तर ते सपोर्टिंग स्ट्रिप्स ग्रीसिंग ऑइलिंग काय आहे ते खराब झालं असेल तर आपण ते परत लूज करून परत ग्रीसिंग ऑइलिंग केलं, त्यामुळे त्याचा प्ले थोडाफार कमी झाला. पण समजा बॅगेजचा जो प्ले आहे ना थोडासा लाईटली पाहिजेलच आहे, म्हणजे जास्त म्हणजे एवढं जास्त पण नाही पाहिजे, स्लाइटली एकदम ½ mm. कारण काय होतं, जर तुम्ही फुल टाईट केलं ना सपोर्टिंग स्ट्रिप्स आणि बॅगेजचे, तर प्रॉब्लेम काय होतो की तो बॅगेज मागं पुढे व्हायला त्याला म्हणजे जाम पडेल. जास्त जास्त टाईट पण नाही पाहिजे, जास्त लूज पण नाही पाहिजे. तर ते आपण चेक केलं. किंवा आता तुम्हाला शेवटची एक व्हिडिओ दाखवली होती की त्याच्यामध्ये पेपर फॅनिंगचा प्रकार जो आहे, समजा एखाद्या बाइंडिंग डिपार्टमेंटमध्ये एक पेपर कटर जो आहे तो दिवसभर जर पेपर कटिंग करतोय आणि दिवसभरात त्यांनी 100-150 रिम कट केल्या, संध्याकाळपर्यंत त्याचे खांदे हात पेपर उचलून त्याचा हात कामातून जातील. तर पेपर फॅनिंगची मशीन तुम्ही साईडला पाहिली. नंतर पेपर जो फॅनिंग झाल्यानंतर पेपर शिफ्ट करतो आपण कटिंग मशीनमध्ये, तर कटिंग मशीनच्या बाजूला, तर त्या बॉल बेरिंगचं आणि ते बॉल बेरिंगच्या एअर प्रेशरमध्ये बॉल बेरिंग फिरतात आणि आपल्याला ते रिम जी आहे ती इझिली आपल्याला मूव्ह करता येते कटिंगसाठी. ते आपण स्टडी केला. हा मग ते स्टडी केल्यानंतर कतरण जे आहे, कतरण आपण हाताने प्रत्येक वेळेला कतरण काढण्यापेक्षा ते खाली कन्व्हेअर बेल्ट आहे, कन्व्हेअर बेल्टच्या साहाय्याने ते कतरण मागे म्हणजे पास ऑन होतं. हे आपण पाहिलं कटिंग मशीनमध्ये. आता कटिंग मशीन मधला एक पार्ट राहिला होता आपला बेल्टचा, व्ही शेप बेल्टचा. आता मी प्रॅक्टिकल नंबर 3 आहे ना तुमचं मी सुरुवात करून देतोय, पण त्याबद्दल लिहायचं काही नाही. आता फक्त तुम्ही प्रॅक्टिकल नंबर 1चं मला तुमच्याकडनं अजून अपेक्षित आहे की थोडंफार अजून त्यामध्ये पाहिजे जरा लुब्रिकेशन पॉईंट संदर्भात. याच्यात प्रॅक्टिकल नंबर 2ला मला नाही वाटत की तुम्हाला काही अडचण येईल. काय अडचण आहे प्रॅक्टिकल नंबर 2ला? नाही सर, मी केले सबमिट नाही. सबमिट केले ना, बरं ठीक आहे. मग तसं प्रॅक्टिकल नंबर 2ला काही अडचण नाहीये. तर आता आपण परत आता प्रॅक्टिकल नंबर 3 मी सुरुवात करतोय की आपण समजू नका की आता मी एक्सप्लेन केलं की प्रॅक्टिकल संपलं आपलं म्हणून. तर प्रॅक्टिकल नंबर 3 जी आहे तर तुम्हाला मी हिंट देऊन ठेवतो आणि नंतर मी लोकसंग्रहामध्ये जाऊन तुम्हाला मशीन एकदा परत दाखवतो. हे बघा प्रॅक्टिकल नंबर 3 मध्ये याच्यामध्ये पहिले तुम्हाला अगोदर हे जे आता कॅरी आउट बेल्ट टेस्टिंग, आता याचं आपली हेडिंग काय आहे, कॅरी आउट बेल्ट टेस्टिंग ऑन ड्राईव्ह मेकॅनिझम. आता याच्यामध्ये आपण फक्त काय स्टडी करणार आहे की बेल्टचं टेस्ट चेक करणार की बेल्ट आपला वर्किंग होतो की नाही तो आपण चेक करणार आहे. पण माझा उद्देश काय की याच्यामध्ये तुम्ही बेल्ट म्हणजे नक्की कुठला बेल्ट वापरणार आपण, तर त्या बेल्टसाठी आपण ते टाइप्स ऑफ बेल्ट मी इथे दिले तुम्हाला. राऊंड बेल्ट आहे, राऊंड बेल्ट जनरली मेड बाय रबर म्हणून रबरचे असतात, ते कुठं वापरतात रबर बेल्ट. ते कन्व्हेअर बेल्ट म्हणून वापरतात ऍक्च्युली. समजा एखाद्या न्यूजपेपर प्रिंटिंग करतोय आपण, तर न्यूजपेपरला पेपरचे जे पेपर पुढं पॅकिंगसाठी जातो ना, पास ऑन होतो, तर तिकडे राऊंड बेल्ट वापरतात. किंवा व्ही बेल्ट, हा व्ही बेल्ट बऱ्याचशा म्हणजे जिकडे आपण मेन ड्राईव्ह देतो ना तिकडे हा व्ही बेल्ट वापरतात. व्ही शेपचा बेल्ट असतो तो. आता इथे सांगितले व्ही बेल्ट आर म्हणजे मोस्टली यूज ऑन इंडस्ट्रीजमध्ये वापरतात, प्रिंटिंग इंडस्ट्री किंवा कुठल्याही इंडस्ट्रीमध्येच. नंतर फ्लॅट बेल्ट, आता फ्लॅट बेल्ट कुठं वापरतात, ते पॉवर ट्रान्समिशनसाठी वापरतात, हे तर माहिती सगळ्या कॉमन. पण फ्लॅट बेल्ट ऍक्च्युली नक्की कुठं वापरतात हे तुम्हाला, की आपण ज्या ठिकाणी खूप मोठा हेवी ड्राईव्ह फोर्स आहे पण लाईट अचानक गेली तर तुमच्या वरच्या पुढच्या पार्टला जास्त म्हणजे ताण पडू नये किंवा कुठला पार्ट तुटू नये, तर तो बेल्ट स्लिप झाला की तो जो लोड जो आहे तो डिवाइड होतो. तर अशा ठिकाणी फ्लॅट बेल्ट वापरतात. आता टायमिंग बेल्ट, आता टायमिंग बेल्ट कुठे वापरतात जसं एक दाखवतो तुम्हाला, हेडिंग पहिलं बघून घ्या अगोदर. आता या समोर तुम्हाला दिसतं का, हा फ्लॅट बेल्ट आहे, हा राऊंड बेल्ट आहे, हा व्ही शेप बेल्ट आहे, हा टायमिंग बेल्ट आहे. बघा याच्यामध्ये असं तुम्हाला टीथ दिलेले आहेत. आता हा टायमिंग बेल्ट कुठे वापरतात की जेव्हा तुम्ही एखादं मशीन ऑपरेट करताय त्यात तुम्हाला ॲक्युरेसी खूप महत्वाची आहे, की बाबा लाईट अचानक गेली तरी ती ॲक्युरेसी डिस्टर्ब होता कामा नये, तर त्या ठिकाणी टायमिंग बेल्ट वापरतात. आता हा टायमिंग बेल्ट जो आहे ना, आता बऱ्याचशा प्रिंटिंग इंडस्ट्रीजमध्ये की पूर्वी ना मल्टी कलर मशीन असेल ना तर त्याला ड्राईव्ह फोर्सला एक शाफ्ट द्यायचा साईडला आणि ते शाफ्ट वरती बेवेल गिअर वापरून ते ड्राईव्ह फोर्स डिवाइड व्हायचा. आता तसं राहिलं नाही. आता काय करतात की आता पॉवर टाईप मशीन आलेले आहेत किंवा वेगळ्या स्टॅक टाईप मशीन आलेले आहेत, तर त्या मशीनला मग प्रत्येक युनिटला एक आपण मोटर बसवलेली असते आणि त्या मोटरला
हा अशा प्रकारचा टायमिंग बेल्ट आपण दिलेला असतो. तर हा टायमिंग बेल्ट काय करतो की तुमच्या जरी मशीन स्टॉप झाली ना तरी ते गिअरमध्ये किंवा याच्या मुवमेंटमध्ये कुठेही ते डिस्टर्ब करत नाही आणि ॲक्युरसी देतं. तर अशा प्रकारला आपण टायमिंग बेल्ट म्हणतो. आता तुम्ही बऱ्याचशा जर बाईक्स बघितल्या असतील जुन्या आपल्या आता नवीन आलेल्या बाईक्स किंवा त्या बाईक्सला आहे ना याला टायमिंग बेल्ट देतात बऱ्याचशा चेनच्या ऐवजी ना टायमिंग बेल्ट देतात की जेणेकरून त्यामध्ये तुमच्या इंजिनवरती लोड पडू नये किंवा इंजिन मधला कुठलाही पार्ट डिस्टर्ब होऊ नये म्हणून टायमिंग बेल्ट वापरतात. तर अशा प्रकारचे बेल्ट्स इंडस्ट्रीमध्ये वापरतात, प्रिंटिंग इंडस्ट्रीमध्ये वापरतात. आता आपल्याला स्टडी फक्त काय करायचं आहे की त्याचं मेंटेनन्स कसं करायचं हाच फक्त सिलेबसला आपल्याला आहे. जर तुम्ही जर 2 मिनिटं आता प्रसाद बोरशी जॉईन झाला बघ. प्रसाद उशीर जॉईन झाला रे. हा सर बाहेर आलोय जरा. बरं ठीक आहे. तर हे जवळपास टाईप्स ऑफ बेल्ट आहेत. आता याच्यामध्ये जर तुम्ही आता तुम्हाला मी सेंड करतो ह्या युट्यूब बघून घ्या तुम्हाला एक अंदाज येईल की बेल्टचा वापर कसा होतो ते. तर हा व्ही बेल्ट आहे ना, हा व्ही शेप बेल्ट आता होता हा ना व्ही शेप बेल्ट आहे. हा व्ही शेप बेल्ट आहे. आता हे बेल्ट चॉईस कसं करायचं याच्या संदर्भात तुम्हाला नॉलेज दिलं याच्यामधून मी की बाबा व्ही शेपचा बेल्ट असेल किंवा कुठलाही बेल्ट आपण वापरतोय तर त्याचं चॉईस कसं करतो किंवा ते बेल्ट कसे वापरले जातात त्याबद्दल नॉलेज इकडे दिलेले आहे. बघा घ्या हे बघा आता ते सिलेक्शन कसं करायचं त्याच्याबद्दल ते दिलेलं आहे. पहिले बघून घ्या अगोदर खाली तुम्हाला मी आहे ना मुद्दामून लेटिंग सोडले बघा ते वाचून घ्या. आता हे बघा हा मॉडर्न व्ही शेप बेल्ट आहे बरं का. हा टायमिंग बेल्ट नाहीये. हा मॉडर्न व्ही शेप मध्ये याच्यामध्ये काय केलंय फक्त याच्यामध्ये थोडंसं टीथ दिलेले आहेत पण याचा शेप व्ही शेप मध्येच आहे. हा नवीन टेक्नॉलॉजी आता मार्केटमध्ये आलेली आहे. तर तो ह्याला सुद्धा व्ही शेप बेल्ट म्हणतात. टायमिंग बेल्ट म्हणता नाही. टायमिंग बेल्ट असतो पूर्ण फ्लॅट असतो आणि त्यामध्ये टीथ अशा प्रकारचे शेप दिलेला असतो. तरी बघून घ्या. आणि सिंथेटिक रबर इथे यूज करतात. सिंथेटिक रबर किंवा फायबर्स असेल ना ते मटेरियल यूज करतात. आता तुम्हाला व्ही शेप बेल्ट तुम्हाला स्टडी करायचं आहे तर त्याचं मॅन्युफॅक्चरिंग कसं होतं हे सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. व्ही शेपमुळे तुम्हाला जे मेंटेनन्स आहे किंवा त्याचं इन्स्टॉलेशन जे आहे ती इझिली होता येतं. तेव्हा तुमचा टायमिंग जो आहे तो बराचसा वाचतो. आता ॲडव्हान्टेज बघा व्ही शेपचे. लुब्रिकेशनची गरज नाही पडत त्याला. हे बघा आता तुम्हाला पहिला पॉईंट जो आहे नो लुब्रिकेशन म्हणजे तिकडे आपण लुब्रिकेशन करायची गरज पडत नाही कारण हा तुम्हाला मी अगोदरच मेन्शन केलं की 2 हार्ड मटेरियल असेल तर तिकडे लुब्रिकेशन करतात. आता इथे तुम्ही फायबर्स वापरताय किंवा तुम्ही सिंथेटिक रबर्स वापरतायत आणि मधला पार्ट जो आहे तो याचा वापरताय हार्ड मटेरियलचा आहे तर लुब्रिकेशनची गरज पडत नाही. स्मूथ स्टार्टिंग आहे, रनिंग आहे, वाईड हॉर्स पॉवर म्हणजे तुम्हाला किती पॉवर तुम्हाला मेन्शन की आपल्याला ऍडजस्ट करता येते की कुठल्याही पॉवरला तो व्ही बेल्ट वापरता येतो. तर अशा प्रकारचे तुम्हाला बरेचसे याच्यात दिलेले आहेत.
आता तुम्हाला व्ही शेप बेल्टचे जे ऍडव्हान्टेजेस आहेत ना, आता ह्या पॉईंट्स मध्ये तुम्हाला अगोदर जे तुम्हाला दाखवलं ना, तर तिकडे तुम्हाला ऍडव्हान्टेजेस तुम्हाला तिकडनं काढता येतील की व्ही शेप बेल्टचे ऍडव्हान्टेज काय काय आहेत. म्हणजे तुम्हाला ह्या असाइनमेंटमध्ये ह्या थर्ड प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला व्ही शेपची इम्पॉर्टन्स कळून जाईल, ऍडव्हान्टेजेस कळून जाईल. आता पुढे कन्स्ट्रक्शन कसं पाहता कसं होतं ते. याच्यामध्ये सिंथेटिक रबर खूप महत्वाचं आहे बरं का. तर तुम्हाला इथपर्यंत कळलं की बाबा व्ही बेल्ट जो आहे तो सिंथेटिक रबर्सनी तयार केलेला असतो. त्यामध्ये त्याच्यामध्ये स्ट्रेंथ आणि फ्लेक्झिबिलिटी ते जास्त इम्पॉर्टन्स दिलेले आहेत तुम्हाला की बाबा व्ही बेल्टमध्ये स्ट्रेंथ आणि फ्लेक्झिबिलिटी हे समोर ठेवून तो बेल्ट तयार केलेला आहे. आता ही स्टाईल्स बघा व्ही बेल्टची. आता हे तुम्हाला एवढं सिलेबसला नाहीये, पण तुम्हाला हे मुद्दाम हे माहिती असावं म्हणून स्टार्ट केलेलं आहे. हा आयडी नंबर जो असतो हा सगळ्यात महत्त्वाचा असतो बरं का. जेव्हा तुमच्या प्रिंटिंग मशीनचा किंवा कुठलाही पार्ट तुटतो की आपला बेल्ट तुटतो किंवा बेल्ट खराब होतो, तर तेव्हा हे जे आहेत, हे जे आयडी नंबर जे आहेत ना, किती नंबरचा बेल्ट आहे, HYT असं काय समोर दिसतो बघा, B68 असा काहीतरी नंबर असेल, तर तो नंबर पाहूनच आपण दुसरा बेल्ट आपण आणत असतो. रिप्लेसमेंट असतो बघा. हे बघा आता जर तुम्हाला बेल्ट वापरता जर तो मधला जे पोलीस वापरतात तिकडे पण चेक करणं गरजेचं आहे. क्लासिकल मीन्स कन्व्हेन्शनल. आता हे जे एक्सप्लेन करतात ना, हे समजा तुम्हाला जे काय हे जे AX BX काय असतं जे तुम्हाला समोर दिसतात हे याच्याबद्दल आपण जास्त नॉलेज घ्यायची गरज नाही. फक्त एवढंच कळलं की आपण क्लासिकल किंवा कन्व्हेन्शनल बेल्ट म्हणजे काय तेवढं कळलं सफिशियंट आहे आपल्याला, कारण हे खूप डीपली गेलेलं आहे इथं. पुढे बघू, पुढे जाऊ आपण. हे बघा आता इथं फ्रिक्शन हॉर्स पॉवर आहे. आता हे FHP किंवा क्लासिकल जे आहेत हे बेल्टचे प्रकार दिले याच्यामध्ये व्ही शेप बेल्टमध्ये. हा इथून एवढा पोर्शन आपल्याला स्टडी करायची गरज नाही, फक्त एवढी निम्मी जी आहे म्हणजे मिनिमम
4 मिनिटाची क्लिप ही खूप महत्वाची आपल्याला. तर हे तुम्ही तुम्हाला मी शेअर करेल तेव्हा ते बघून घ्या. सेकंड जे आहे आता विषय बेल्ट सांगितलं तुम्हाला. दुसरं जे आहे 2 मिनिटं. हे बघा आता इथे बेल्ट आणि ते बेल्ट कशावरती बसतात कसे बसतात हे सांगितले तुम्हाला. याला म्हणतात पुलीज. तो कसा बेल्ट कसा बसवायचा काय ते प्रॉब्लेम असतील ते बघतात. जेव्हा तुम्ही एखादा बेल्ट चॉईस करता तर त्या बेल्टचा शेप आणि तुमची पुलीस कुठली वापरतात त्याचा जो सरफेस जो आहे तो प्रॉपर बसतो की नाही हे चेक करणं खूप महत्वाचं आहे याच्यामध्ये. ते बघून घ्या अगोदर. बेल्ट कसा चॉईस करतात ते त्याच्याबद्दल सांगतात ते. खालचं ते लेटिंग वाचा ना तुम्ही. आता याच्यामध्ये त्यांनी ते डायमीटर कसं सिलेक्ट करायचं समजा मिनिमम डायमीटर असेल तर किती अंतर असलं पाहिजे बेल्ट आणि पुलीमध्ये सॉरी आपल्या दोन पुलीजमध्ये तर त्याच्यावरती ते एक्सप्लेन करतात. ते असं याप्रमाणे जवळपास बेल्टमध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे. आता समजा काही काही ठिकाणी अंतर जास्त असेल तर तुम्हाला टेन्शनरची गरज पडते तर हा टेन्शनर दिलेला आहे. इकडे डिस्टन्स खूप असेल तर त्यामध्ये हा टेन्शनर वापरतात.
आता याच्यामध्ये तुम्हाला जस्ट बेल्ट कसं चॉईस करायचं याच्यात हे सांगितलेलं आहे. आता हे जे बाकीचे जे RPM काय किंवा हे जे बाकीचे जे आकडे आहेत याच्यावर जास्त जाऊ स्टडी करत बसला तर आपण मेकॅनिकल बी होऊन जाऊ. तर तुम्हाला फक्त याच्यामध्ये व्ही शेप बेल्ट जो आहे तो कसा वापरला जातो, तो चॉईस कसा केला जातो एवढं कळलं तरी खूप झालं. ठीक आहे. तर आपण आपला मेन प्रॅक्टिकलचा जो मेन जो आहे, आपण नक्की प्रॅक्टिकल काय करणार आहे, काय लिहिणार आहे प्रॅक्टिकल नंबर 3 वरती जर पाहिलं तर त्याचं हेडिंग काय फक्त कॅरी आउट बेल्ट टेस्टिंग ऑन ड्राईव्ह मेकॅनिझम. फक्त तुम्हाला मेंटेनन्सच्या हिशोबाने बघायचं आहे की त्या व्ही शेप बेल्टमध्ये आपण काय काय म्हणजे त्याचं मेंटेनन्स काय काय बघणार आहे. फर्स्ट मेंटेनन्स म्हणजे तुमच्या तिकडं जर पेपर पावडर उडत असेल तर पेपर पावडर किंवा फ्लप असेल तर ते क्लीन करणं वेळच्या वेळेला गरजेचं आहे. सेकंड, कुठल्या त्या जो पार्ट आपला जिकडं बेल्ट फिरतोय तर त्या बेल्टच्या आजूबाजूला कुठं आपण लुब्रिकेशन करतो तर ते लुब्रिकेशन त्या बेल्टवरती उडतंय की नाही. उडत असेल तर ते आपण अवॉइड करायचा प्रयत्न करायचा की जेणेकरून तो बेल्ट जो आहे पुलीपासून जो पुलीवरनं फिरतोय तो ड्राय फिरला पाहिजे. कुठेही त्याला लुब्रिकेशनचा म्हणजे पार्ट त्याला म्हणजे कुठले ऑइल पडता कामा नये त्या बेल्टवरती मग तो बेल्ट खराब होता कामा नये, ती काळजी घ्यायची आपल्याला. की तिसरा असा की तुम्ही जे पुलीज वापरतात आणि मेन ड्राईव्ह फोर्स जो आहे म्हणजे फ्लाय व्हील असेल किंवा तो मोठा व्हील असेल तर त्याचा जो अँगल जो आहे तो पॅरलल आहे की तो चेक करणं पण गरजेचं असतं. किंवा कुठं बेल्टला कुठं कट झालाय का किंवा कुठं तार कट आतली तार असते ना काय किंवा बेल्टच्या मधली ती बेल्ट तार बाहेर निघाली का ते चेक करणं गरजेचं असतं. तर याच्याबद्दल आपण स्टडी करणार आहे खरं ऍक्च्युली. पण मी तुम्हाला मुद्दामून टाइप्स ऑफ बेल्ट कुठले ते तुम्हाला एक्सप्लेन केलेत. त्याचे व्ही शेप बेल्ट जो आपण समजा आपण एखादं मशीन मॅन्युफॅक्चरिंग करतोय कटिंग मशीन आणि जर आपल्याला माहितीच नाही की आपण बेल्ट आता आपण कुठला चॉईस करायचा तर ते चॉईस कसं करायचं याच्याकडे तुम्हाला मी ही व्हिडिओ दाखवलेली आहे. प्रॅक्टिकल किरकोळ आहे. प्रॅक्टिकल मध्ये तुम्हाला काय फक्त व्ही शेप बेल्टचा कटिंग मशीनच्या बेल्टचं मेंटेनन्स कसं बघायचं हे त्याचं मेन हिडिंग आहे. तरी मी डीपली काय करतोय की समजा तुमच्याकडे एखाद्या तुम्ही कटिंग मशीन मॅन्युफॅक्चरिंग करतायत आणि मॅन्युफॅक्चरिंग करताना तुम्हाला नवीन बेल्ट लावायचा आहे तर बेल्ट चॉईस कसा करायचा हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर म्हणून मी थोडंसं डीपली घेतलेलं आहे. तर हे प्रॅक्टिकल पुढे कंटिन्यू करणार आहे याचं प्रॅक्टिकल नंबर 3. आता मी एक काम करतो मी माझ्या मोबाईलवरती आता ती लिंक ऍड करून घेतो आणि तुम्हाला एकदा परत गिअर्स आणि बेल्ट मध्ये दाखवून देतो. काय डाऊट कोण अजून सांगा मला पहिल्या अगोदर. हॅलो, प्रॅक्टिकल नंबर 1, 2, 3 मध्ये काय डाऊट्स आहे का अजून? तिसरा अजून आपण पूर्ण झालेलं नाहीये पण 1 आणि 2 मध्ये काय डाऊट्स आहेत का? नाही सर, नाही. नाही ना. आता जसं अनिच म्हणलं की आम्ही 1.5 वर्ष आलो होतो सर पण आम्हाला काही मशीन अजून जवळून पाहिलेलं नाहीयेत. तर मी आता लोकसंग्रह आणि आपलं तिकडचंही मशीन आता प्रत्येक मशीनचं मला पार्ट खोलून म्हणजे कव्हर खोलून दाखवता येणार नाही पण तुम्हाला एक अंदाज येईल की आपण कुठे कुठे गिअर असतात कशा गिअर असतात. तर मी एकदा परत शाफ्ट गिअर तेवढंच दाखवा. शाफ्ट गिअर तेवढं. शाफ्ट गिअर्स ना. हा ऑफसेट आणि फ्लेक्झोग्राव्हिअर दाखवा. फ्लेक्झोग्राव्हिअरचं चालेल. मग मी एक काम करू का डायरेक्ट लोकसंग्रह जाण्यापेक्षा मी डायरेक्ट ऑफसेट डिपार्टमेंटमध्ये जातो तिकडे फ्लेक्झोग्राव्हिअर आणि ऑफसेट दाखवतो वाटलं चालेल ना. चालेल सर तिथे हा, तिकडे ठीक नका आहे. जाऊ इथं जावं खाली आपल्या. पुढे हॅलो तुम्ही मी बसता ना तिथं, तुम्ही बसता तिथं जावा. नाही आता माझी बदली झाली. माझी बदली आता सस्तबळ सारख्या जागेवर झालेली आहे. तर मी त्याच्या कॉम्प्युटरवर मी बसलो आता आणि हा माझं प्रॅक्टिकल तिकडे आहे. माझं ग्रॅज्युएटचं प्रॅक्टिकल मी स्वतः घेतोय फ्लेक्झोचं पण घेतोय आणि हे तुमचं मेंटेनन्स पण घेतोय. तर मी लिंक जॉईन करून घेतो मला आणि मी तिकडे तुम्हाला व्हिडिओ ऑन करून दाखवतो वाटलंस. फक्त मला 5 मिनिटं द्या तिथपर्यंत जायला मला वेळ लागेल. हा चालेल. आणि कुणा काय डाऊट असेल तर मग नंतर विचारा वाटलंस. कारण सांगू आपण प्रत्येक प्रॅक्टिकल आहे ना खूप डिपली स्टडी करून करणार आहे. काय होतं ते तुम्ही मेंटेनन्सचं प्रॅक्टिकल जे आहे ना नुसतं मी सांगितलं आणि फॉर्मॅलिटी पूर्ण केली आणि असाइनमेंट झालं की संपलं असं नको व्हायला. तर बारीक बारीक पॉईंट्स आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. मी आता ते लिंक ऍड करून घेतो माझ्या मोबाईलला आणि तिकडे करून घेतो. फक्त मला 5 मिनिटं झाली तिकडे पोहोचायला मला वेळ लागेल जरा. इथलं बंद करतो मी अगोदर. माझा आवाज ऐकतो ना पण तुम्हाला मोबाईलवरती?
हॅलो, काय सर? माझा आवाज ऐकू येतो ना मोबाईलचा? हो सर, हो येतोय. हा, ठीक आहे ठीक आहे, मी जातो तिकडं. स्क्रीन दिसतोय बरोबर शेअर केलेला? हो सर. हा, आता आपण परत बेल्ट कडे जाऊया परत. हे बघा, आता ही जी आपल्या ग्रॅव्हियर प्रिंटिंग मशीन आहे, ग्रॅव्हियर प्रिंटिंग मशीनला एक खाली मोटर दिली बघा, ही दिसते. आता इथे जे आहे ही ही याला म्हणतात पुली. आणि हा आपला व्ही शेप बेल्ट आहे बघा. आता याला इथे 2 बेल्ट दिलेत, कारण एका बेल्टने एवढा लोड पकडणार नाही म्हणून 2 बेल्ट दिलेले. आणि इथून बघा, हा एक शाफ्ट आहे, हा शाफ्ट फिरतो. हा शाफ्ट फिरल्यामुळे तुमचं आता आपले 2 कलर मशीन आहे, 2 कलर मशीन आहे म्हणून पहिल्या युनिटला हा शाफ्ट तिकडे दिलेला आहे, हा दुसरा शाफ्ट म्हणजे हा शाफ्ट पुढे कंटिन्यू आला, इथे मेन ड्राईव्ह फोर्स इकडे मिळाला. आता इकडे बघा तुम्ही, ह्या शाफ्टमध्ये हा बेवल गिअर रिंग केला पाहिजे, इथं इथं लॉक केला. आणि हा कोण शेप मध्ये गिअर आहे, आणि प्लस इकडे दिला बघा, दिसला बेवल गिअर. म्हणजे तुम्हाला इथून तुमचा ड्राईव्ह फोर्स पुढे मिळाला पुढे ग्रॅव्हियर सिलेंडरला, आणि तुमचा सिलेंडर फिरतो याप्रमाणे. आता याच्यामध्ये ही ब्रेकिंग सिस्टम दिली आहे. आता हा झाला बेवल गिअर इकडे झाला. आता हा चेन ड्राईव्ह दिसतो पाहिजे तुम्हाला. आता हा चेन ड्राईव्ह काय दिलेला आहे की याच्यामध्ये ना, जो आपण डॉक्टर ब्लेड जो आहे समोर दिसत ना, हे बघा, हे डॉक्टर ब्लेड आहे. आता हे डॉक्टर ब्लेड जर आपण सिलेंडरला टच झालं डायरेक्टली आणि ऑसिलेशन झालं नाही, तर प्रॉब्लेम काय की कुठे कचरा अडकला ना, तर ते सिलेंडरला स्क्रॅचेस पडतील. तर याच्याकरता याचं ऑसिलेशन व्हावं म्हणून इथे एक ग्रूज दिलेली बघा, या इथे एक ग्रूज आहे. आणि इथे एक खाली मध्ये खाली बेरिंग आहे, दिसणार नाही ते. तर तो हा व्हील इकडे तिकडे फिरतो असा आपला, हा व्हील इकडे तिकडे फिरला की ऑटोमॅटिक डॉक्टर ब्लेड जे आहे त्याच्यामध्ये ऑसिलेशन होतं. आता एक कॅम्पच्या याला म्हणतात कॅम्प म्हणून, आपण कॅम्पची साईन होत. हा झाला म्हणजे आपलं ऑसिलेशन मुवमेंट झाली, ही चेन ड्राईव्ह झाली. हा बेवल गिअर झाला, 90 अँगल मध्ये चेंज करतो ड्राईव्ह फोर्स. हा पुढे दिसतो तुम्हाला स्पर गिअर आहे बघा. आता हे स्पर गिअर म्हणजे पॅरल टिक असले. आता पुढे दाखवतो तुम्हाला 2 मिनिटं. आता इथे बघा, तुमचा इम्प्रेशन सिलेंडर जो आहे हा समोर तुम्हाला दिसतो का, इम्प्रेशन सिलेंडर आहे. हा खाली ग्रॅव्हियर सिलेंडर आहे, हा ग्रॅव्हियर सिलेंडर, हा इम्प्रेशन सिलेंडर आहे.
आता इम्प्रेस सिलेंडरची मुवमेंट अप डाऊन होण्यासाठी इकडे इथे बघा हा वॉर्म व्हील आहे, हा वॉर्म व्हील आहे आणि हा वॉर्म व्हील इकडे आलाय आणि याला इथे वॉर्म गिअर दिला, हा इकडे दिला बघा, वॉर्म गिअर दिलेला आहे किंवा हा गिअर म्हणून आपण हा व्हील म्हणूया. तर हा व्हील फिरला की ऑटोमॅटिकली हा सिलेंडर आपल्या रोलर वर खाली होतो अप डाऊन. तुम्हाला हाच पॉईंट मी परत ऑप्शन मशीनला किंवा कटिंग मशीन दाखवतो वाटतं तेव्हा पाहायला मिळते. हे झालं ग्रॅव्हियर प्रिंटिंग मशीन मधले पार्ट्स बऱ्यापैकी. अजून दाखवला तुम्हाला. आता हे बघा लुब्रिकेशन पॉईंट मध्ये तुमचं हे बेरिंग बघा, इथे बेरिंग दिसतोय. आता याच्यामध्ये तुम्हाला लुब्रिकेशन गरजेचं आहे, तर हे लुब्रिकेशन करण्यासाठी तुम्हाला इथं ऑइलिंग करणं गरजेचं आहे. काही झालं नंतर ठीक आहे. आता इथे झालं. आता हे जे आपलं फ्लेक्झो प्रिंटिंग मशीन आहे, आता हे फ्लेक्झो प्रिंटिंग मशीन मध्ये सुद्धा हे इकडे हेलिकल गिअर्स दिले बघा. इथे स्पर गिअर दिले असते तर प्रॉब्लेम काय झाला असता की जेव्हा मशीन स्टॉप झालं की ते ठराविक पीक वरती लोड पडला असता, तर त्याच्याकरता लोड पडू नये, तो लोड डिवाइड व्हावा त्याच्याकरता इथे हेलिकल गिअर दिले. आणि तुम्हाला इथे अॅक्युरेसी मिळणं गरजेचं आहे म्हणून इथे हेलिकल गिअर प्रोव्हाइड केले सगळीकडे. आता तुम्ही म्हणलं सर आता इथे इथे हेलिकल गिअरची विड्थ सारखी आहे, इथे विड्थ सारखी, इथे विड्थ सारखी आहे, पण पुढच्या इम्प्रेशन गिअरची विड्थ जास्त आहे बघा. दिसते तुम्हाला. आता ही जास्त का दिलेली आहे की समजा तुम्हाला इमेज लॅटरल मुवमेंट तुम्हाला रेशो करायचं असेल इकडे तिकडे, तर लॅटरल मुवमेंट तुम्हाला ऍडजस्ट करण्यासाठी त्याची विड्थ वाढवलेली आहे इम्प्रेशन सिलेंडरची. जी आपली जे गिअरची ना विड्थ ही वाढवलेली आहे. त्यासोबत तुम्हाला इमेज आता इकडे पाहिजे किंवा इकडे पाहिजे असेल तर ती इमेज ऍडजस्ट करण्यासाठी तुम्हाला हा गिअर वरतीच ऍडजस्ट करता आली पाहिजे म्हणून याची विड्थ जास्त दिलेली. हा झाला हेलिकल गिअर. आता इथे तुम्हाला एक बेरिंग समोरचं बेरिंग आहे बघा, इथे एक बेरिंग आहे किंवा इथे बेरिंग आहे. आता ह्या बेरिंगला तुम्हाला ग्रीसिंग करायचंय, तर ग्रीसिंग करताना तुम्हाला इथं ते तुम्ही आता मॅन्युअली ग्रीसिंग करणार त्या बाजूला ना, ते तुम्ही मॅन्युअली ग्रीसिंग करणार आहे त्या बाजूला. हे तुम्हाला म्हणजे ग्रीस गन वापरता येणार नाही. पण समजा काही ठिकाणी तुम्हाला वाटतं आपण ग्रीसिंग करायचंय, तर इथे बारीक पॉईंट दिले बघा. इथे आपण ग्रीस गन किंवा ऑइल गन वापरून ऑइलची बुदली असते ती ऑइल कॅन वापरतो, ऑइल कॅन, तर तिथे तुम्ही इथं ऑइल इन्सर्ट करू शकता. किंवा इथे बघा हा जो पार्ट आहे, आता हा पार्ट कुठला आहे की तुमचं जे सिलेंडर आपलं म्हणजे आपलं अॅनो सोल्डर आहे किंवा इम्प्रेशन सिलेंडर आहे ते आपल्या मागे पुढे घ्यायचं असेल तर तेव्हा हा पार्ट फिरवतो आपण इकडचा, हा पार्ट फिरवतो. तेव्हा याच्यामध्ये लुब्रिकेशन करणं गरजेचं, म्हणजे आता लुब्रिकेशन पॉईंट आला इकडे. तर हे अशा प्रकारचे इथे वापरलेले. आता सेम इकडे अंतरात दाखवतोय, नाही इथे दिसतं तुम्हाला इकडे नाही येते. चल ठीक आहे, नंतर बघू आपण सगळं. बरं थांबा, तुम्हाला ऑप्शन मशीन दाखवतो पुढं. ही आपली लॅब आहे सध्या, तुम्ही नाही फक्त बस आपण ऑनलाईन चाललंय खरं सगळं. हे ग्रॅव्हियरचं 2 कलर मशीन, 4 कलर आपल्याचं 2 मिनिटं. आता मी परत तुम्हाला कटिंग मशीन पण येतो, प्रॅक्टिकल नंबर 2. आता हे आपलं ऍक्च्युली कटिंग मशीन आहे, सेमी ऑटोमॅटिक कटिंग मशीन आहे आपलं. तर ह्या कटिंग मशीन मधला हा जो आहे हा सरफेस, हा फ्लॅट सरफेस आहे. आता इथे तुम्हाला आपण हे मशीन मॅन्युअल आपण ऍडव्हान्स मशीन नाहीये, त्यामुळे इथे कुठे तुम्हाला वॉल बेरिंग दिसत नाहीये. जसं हा एक सरफेस आहे आपला, फ्लॅट सरफेस आहे कटिंग मशीनचा. हा जो पार्ट आहे हा अप डाऊन होतो म्हणजे याप्रमाणे. हे बघा आता मशीन आमची सुरी काउंट ठेवली मशीनची, त्यामुळे फक्त हा अप डाऊन होतोय. याला प्रेशर क्लॅम्प म्हणतात. हा प्रेशर क्लॅम्प. नंतर ही पॅकिंग पट्टी आपली पॅकिंग स्ट्रीप आहे. आता याची कटिंग मशीन जे सुरी जी आहे ना, सुरी काढलेली आहे, नाईफ काढून ठेवलेली जरा. तर ती ही नाईफ आहे. आता तुम्ही बघा, आता इथे आपल्या ह्या कटिंग मशीनला इकडे खाली बघा मेन मोटर बसवलेली, ही मेन मोटर आहे. आणि याला व्ही शेप बेल्ट दिलेला आहे. हा जो बेल्ट आहे हा 2 बेल्ट आहे बघायला. आणि हा बेल्ट ह्या इथे फिक्स झालेला आहे या सरफेस मध्ये. आता तुम्ही म्हणा सर याच्यामध्ये मेंटेनन्स काय करायचं, आता ह्या बेल्ट मध्ये मेंटेनन्स काय करायचं. आता साधं उदाहरण घ्या,
की आता हा जो बेल्ट आहे, ह्या बेल्ट ड्राय आहे बघा इथं. ज्याच्यावर धूळ असेल बघा, माझ्या हातात धूळ लागलेली आहे, दिसते का तुम्हाला? हे बघा, आता ही धूळ बसलेली आहे हातावरती, कारण ही धूळ प्रत्येक वेळेला क्लीन करणं गरजेचं आहे. किंवा याच्यामध्ये कुठं ह्या पुलिसमध्ये कुठे ऑइल पडता कामा नये. जर ऑइल पडलं तर हे बेल्ट स्लिप होते. तर हे बेल्ट तुम्हाला चेक करणं प्रत्येक वेळेला चेक करणं गरजेचं आहे. किंवा ह्या बेल्टला कुठं तार पकडली गेली किंवा कुठं कट झाले की नाही ते चेक करणं गरजेचं आहे. समजा इथं कुठेतरी कुठली एज खराब झाली असेल, काय झालं असेल तर ते चेक करणं गरजेचं आहे. आता फॉर एक्झाम्पल बघा, इथं बघा बारीक ही निघाली बघा, तार निघाली बघा, दिसती तार म्हणजे एक 2 मिनिटं, दिसतंय तुम्हाला? नाही. अरे ही एज आहे ना, ह्या ज्या बेल्टची एज आहे ना, बेल्टची एज कुठे कट झाली की नाही ते जरा चेक करणं गरजेचं तुम्हाला. अशी जी बेल्टची एज आहे ती एज कुठे कट झाली की कुठं काय तुम्ही तुटाच्या मार्गावरती का, हे चेक करणं गरजेचं आहे. किंवा आता समजा तुमचा हा बेल्ट वाटतो, की टेन्शन तुम्हाला कमी वाटतंय किंवा जास्त वाटतंय, तर ह्या मोटरमध्ये इथे एक चेक नट दिलेले आहेत इकडे. तर हे चेक नट लूज टाईट केले की तुमचा हा बेल्ट आपल्याला ऍडजस्ट करतोय. तुम्हाला मोटरचा बाईक हलते बाकी दिसते, तर त्याप्रमाणे हे ऍडजस्ट करता येतं. तर हा झाला बेल्टचा. आता सेकंड तुम्हाला मी एकदा मशीनच्या खाली नेऊन दाखवतो डायरेक्ट. हे बघा, हे आपला इकडचा हा बॅक गेज आहे, हा मशीनचा बॅक गेज आहे, हा इकडे तिकडे होतो आपला. आता हे मशीन साईज मोठा आहे त्यामुळे आपण इथं हलून बघणार नाही, हलतो की नाही गेज तो दोन्ही साईडने हलून बघावं लागतो. आता याच्या खाली जर तुम्ही पाहिलं, तुम्हाला बोललो ना बॅक गेजची मुवमेंट कशी होते बघा. 2 मिनिटं, मशीनच्या खाली घेऊन गेलो आपल्याला. तुम्हाला हा रॉड दिसतो समोरचा, दिसतोय का? हॅलो, हो सर दिसतोय. आता हा जो आहे हा वॉर्म गिअर आहे आणि तुमच्या पुढे बघा एक स्ट्रीप दिसते बारीक अंधारात. थांबा मी लाईट होतो 2 मिनिटं. हे लाईट लागत नाही याच्यावरती, ठीक आहे. कॅमेरा लाईट लागत नाही. हे बघा इथे एक बारीक स्ट्रीप दिसते मला बघा, 2 मिनिटं. हा तुम्हाला एक गिअर दिसले. आता पुढे गेलं की बाहेर तुम्हाला जे व्हिडिओ दाखवले ना 3 नट दाखवले, 1 नट दाखवले, हा 1 नट आहे, 2 नट बघा इकडे दिसले का? येस सर. हे सपोर्टिंग स्ट्रीप आहे. आता ती सपोर्टिंग स्ट्रीप आपण लूज टाईट करायची आणि तिला ग्रेसिंग ऑइलिंग करायचं, त्याप्रमाणे आपला बॅक गेज आहे तो मागे पुढे होतो. ठीक आहे, तर हे बॅक गेजची आपली सेटिंग आहे. तर त्याप्रमाणे हे कटिंग मशीन आहे. आता आपण जे कटिंग मशीन तुम्हाला व्हिडिओ दाखवले त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नाईफ चेंजिंग कसं करतात हे तुम्हाला कळलेलं आहे, किंवा बॅक गेजचं सेटिंग कसं करतात किंवा बॅक गेज ग्रेसिंग ऑइलिंग कसं करतात हे तुम्हाला कळलेलं आहे. नंतर एवढं ठीक आहे. एक पेपर कटिंग मशीन. आता तुम्हाला याचं दाखवतो परत ऑफसेटचं. आता ऑफसेटला बघा तुम्ही, हा ब्लँकेट सिलेंडर आहे. आता वरचा हा प्लेट सिलेंडर आहे, काय बोटाकडे बघा, हा प्लेट सिलेंडर, हा ब्लँकेट सिलेंडर आहे. आता ब्लँकेट सिलेंडर आता टाईट करण्यासाठी आपण इथे एक क्लॅम्पिंग केले बरोबर ब्लँकेटला. आता इथे ब्लँकेटचा जर हा जो स्पॅनर जो आहे इकडचा, हा स्पॅनर जर फिरवला, हा जो पॉईंट हा फिरवला की हा इथला मधला वार्म गिअर बघा, वार्म व्हील बघा दिसतोय का? हो सर दिसतोय. मोबाईलची कॅमेराची क्लिअरिटी आहे. हा, आता समजा हा पार्ट फिरवला, हा इथला पार्ट फिरवला की ऑटोमॅटिक हा व्हील फिरणार. व्हील फिरला की तुमचं ब्लँकेट बरोबर आतमध्ये रॉड जो आहे आता रॉड फिरला जातो आणि ब्लँकेट टाईट केलं जातं. म्हणजे तुम्हाला इथं वार्म गिअर आणि वार्म व्हील आला, त्याच्यामुळे तुमचा हा पार्ट ब्लँकेटची मुवमेंट झाली बऱ्यापैकी. आता सेकंड तुमचे हे ग्रिपर्स आहेत. आता हा ग्रिपर बार आहे डिलिव्हरी युनिटचा. आता हा जो खाली एक पार्ट दिसतो बघा राऊंड शेप मध्ये, दिसतो राऊंड शेप मध्ये पार्ट बघा, आणि पुढे अचानक तो कट झाला राऊंड शेप बघा पुढे, याला म्हणतात कॅम. याला म्हणतात कॅम. आता ही जी बेरिंग जी आहे याच्यावरती हेच मग साईडला बेरिंग दिसतं इकडे बघा, ते बेरिंग आहेत. 2 मिनिटं. ते कॅम ग्रिपरच्या तिथं असतो का काय? हा म्हणजे हा कॅम म्हणजे काय, पूर्ण सर्कल नाहीये, पूर्ण सर्कल नाही बघा. हा इथून असा हा रॉड बसला आहे बरोबर, आली पट्टी इथं, ही पट्टी संपली इथं. आता इथे बघा तुमचं काय होतंय की इथं कट झाला बरोबर,
आता ह्या बेरिंगला इकडे ह्या बेरिंगला इथल्या बेरिंगला जर असं आपण वरती पुश केलं याला प्रेशर दिलं तर तुमचे ग्रिपर ओपन होतील ना. ह्या आणि ते कशावर साध्य होतं या कॅममुळे. बरोबर त्या कॅमवरती बेरिंग फिरली गेली की इथे ट्विस्ट होतो. बेरिंगमुळे इथे हा जो क्लॅम्प जो आहे हा ट्विस्ट होतो आणि इथे तुमचे ग्रिपर ओपन होतात या बेरिंगला प्रेशर मिळाला की. तर त्याचं बेरिंगचं क्लोजिंग ओपनिंग जे आहे ह्या कॅममुळे साध्य होतं. बरोबर. तर याच्याकरता हा इथे कॅम वापरलेला आहे. मग तुम्हाला लुब्रिकेशन पॉईंट आला. आता परत तुमची इथे चेन मेकॅनिझम बघा डिलिव्हरी मिनिटला किंवा इथे चेन मेकॅनिझम आहे. म्हणजे तुम्हाला इथं मॅन्युअली तुम्हाला ऑइलिंग करायचं इथे. आता सेकंड दाखवतो तुम्हाला अजून. बघा आता ह्याही मशीनला इथे विशेष बेल्ट वापरलाय कटिंग मशीनला सॉरी आपल्या प्रिंटिंग मशीनला इथे बेल्ट वापरलेला आहे. आणि तो मेन ड्राईव्ह पासून तुम्हाला तो इथे विशेष बेल्ट मिळाल्यामुळे तुम्हाला ड्राईव्ह फोर्स मिळतो बरोबर प्रिंटिंग मशीनला. आता इथे पण बघा इथेही मोटर बसवलेली आहे आणि इथे हा बेल्ट वापरला. आता इथे तुम्ही बेल्ट वापरला खाली बघा ऑइल किती सांडले बघा. आणि जर ते ऑइल जर बेल्टवर पडलं गेलं तर काय होईल की तुमचा बेल्ट स्लिप होईल. म्हणजे आपल्याला मेंटेनन्स मध्ये काय शिकायचं की आपण तुमच्या बेल्ट वरती कुठं ऑइल पडता का म्हणे. बेल्ट नेहमी क्लीन असला पाहिजे किंवा पोलीस वरती पाहिजे लाईटली गन चढला पाहिजे रस्त्याला हे वेळच्या वेळा क्लीन करणं गरजेचं आहे. तर याप्रमाणे तुम्हाला हे दिलेलं परत हे बाकी चेन मेकॅनिझम द्यायचं. आता हे तुम्हाला जर तुम्ही व्हिडिओ करून दाखवतो पण फिजिकल राहिलं असतं तर तुम्हाला अजून मला व्यवस्थित एक्सप्लेन करता आलं असतं. आता याच्यामध्ये ऑस्टोलेशन मुवमेंट जी आहे ती दाखवतो परत. इकडे बघा आता इथे एक बेरिंग दिलेलं आहे. हा जो मध्ये हे बघा इथे ही बेरिंग दिसली ना ही बेरिंग आहे. आता हा जो पूर्ण ही जी डाय जी आहे ही जी इकडे तिकडे फिरली की ऑटोमॅटिकली तुमचं ऑसोलेशन होतं. म्हणजे तुम्हाला इथे बेरिंगचे इथं ऑइलिंग करणं लुब्रिकेशन करणं गरजेचं पडतं. तर अशा प्रकारचे इथे आता आत्मा दाखवतो रॅशेट पॉल मेकॅनिझम बघायचं ना. काम करा 2 मिनिटं. रॅशेट पॉल मेकॅनिझम दाखवायचं म्हणलं तर कव्हर खोल लागेल. तर हे बघा इथे तुम्हाला बघा हा जो लिव्हर आहे हा लिव्हर मी वरती घेतला किंवा खाली घेतला बरोबर. आता इथे वरती बघा एक पार्ट आहे हा इथे गेअर आहेत आणि हा वरती एक बारीक पार्ट दिसतो बघा दिसला का वर मी दाखला गेलेला आहे. तर तो पार्ट काय करतो आपल्या डक्ट रोलरला फिरवतो इकडे तिकडे. आता इथे 0 to 5 किंवा 10 पर्यंत दिलेले म्हणजे तुमचे रोटेशन कशी पूर्ण होते त्याप्रमाणे हा जो व्हीलला फिरवतो. आता ते दाखवतो ना अवघड झाला थोडस तरी बघून घ्या. एक वरती बघा एक हा एक बेरिंग दिसतंय समोर ही बेरिंग आहे बघा इथे दिसली का बेरिंग. येस सर. आणि हा कॅम आहे. आता ह्या कॅम वर समजा हा कॅम बघा इकडे मी लाईट असा इकडे फिरवला कॅमची हाईट वाढली खाली घेतला कॅमची हाईट कमी झाली बघा दिसली तिथे. आता तुमचा गिअर बघा तिथे गिअर टच झाला गिअर परत तो हा झाला वरती आला बघा दिसतो बघा. आता याचा जो हे जे रॅचेट पॉल मेकॅनिझम याच्यामुळे तुमचा डक्ट रोलरचा स्पीड जास्त करायचा कमी करायचा याच्यावर कळते. हा तुम्ही ह्या इथल्या पार्टकडे बघा इथल्या पार्टकडे बेरिंगच्या पार्टकडे बघा. तर अशा प्रकारे याचं रॅचेट पॉल मेकॅनिझम चालतं. नंतर तुम्हाला दाखवण्यासारखं अजून 2 मिनिटं. इथे ठीक आहे. हा आता इथे बघा ऑइल कॉम्प्रेसर वापरलाय इथे. तर ऑइल कॉम्प्रेसरला इथे इथं आपण ऑइल फिल करतो इथं. आता याची ऑइल लेवल चेक करायचं जे आहे ते मला वाटतं पलीकडच्या बाजूला आहे इथे दाखवणं अवघड जरा. तर इथं आपण ऑइल भरलं जातं एवढंच आहे. ठीक आहे. आता एक काम करतो. हा बोल अनिस बोल. सर कळालं हा समजलं ना. आता हे बघा आता मी बऱ्यापैकी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय तरी सुद्धा काय थोडंफार डाऊट असतील तर तुम्ही मला विचारा त्याप्रमाणे डाऊट क्लिअर करून जाऊ आपण. ठीक आहे. मी आता परत जागेवर जातो. तोपर्यंत जो क्वेश्चन असतील तर क्वेश्चन तयार ठेवा. 2 मिनिटं परत जागेवर जातो 5 मिनिटांनी तुम्ही वाटलं तुम्ही 5 मिनिटात क्वेश्चन तयार ठेवा काय असतील तर. ठीक आहे. कुणी बाहेर पडू नका बरं का. कारण सांग तुमचा जो अटेंडन्स घेतलेला नाहीये आणि तुम्ही अटेंडन्स नुसतं म्हणजे
चॅट बॉक्स मध्ये टाकला तर तुमचा अटेंडन्स लागत नाही बरं का, कारण मी तुमचा अटेंडन्स परत घेतो. मी तुम्ही चॅट बॉक्स टाकलं असलं तरी मी हार्ड कॉपी भरताना आहे ना, मी ते परत हे करत असतो. ठीक आहे, कुणी बाहेर पडू नका फक्त. हॅलो, 2 मिनिटं जरा होल्ड करा.